फॅमिली, कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो आजचा व्लॉग आहे स्पेशल वरमहालक्ष्मीच्या तयारीसाठी. सो वरमहालक्ष्मी हे एक फेस्टिवल आहे कर्नाटकामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये हे खूप प्रमाणात सेलिब्रेट केलं जातं. आणि एकदम आपण जसं आपल्याकडे महालक्ष्म्यांचा फेस्टिवल असतो गणपतीच्या नंतर, तसंच कर्नाटकामध्ये वरमहालक्ष्मीची पूजा केली जाते. ती आपण जसं आपल्याकडे महालक्ष्मी 3 दिवसाच्या असतात, तसं वरमहालक्ष्मी ही फक्त 1 दिवसाचीच पूजा असते. आणि त्या दिवशीही संध्याकाळी मग बायकांना हळदी कुंकाला बोलवलं जातं, रिटर्न गिफ्ट्स दिले जातात, ओटीचं सामान दिलं जातं, फुलं दिले जातात. आणि पूजा पण आपण जसं महालक्ष्म्यांची करतो तशीच करतात. फक्त वरमहालक्ष्मी आपण उभ्या करत नाही, त्या कळस जसं राशीच्या आपण घरी मांडतो लक्ष्म्या, तसं राशीच्या एक कळस मांडतात त्याच्यामध्ये वरमहालक्ष्मीमध्ये. आता ही पूजा नेमकं करतात कधी, तर ही पूजा श्रावण महिन्यात दुसऱ्या शुक्रवारी, श्रावण महिन्यातल्या येणाऱ्या दुसऱ्या शुक्रवारी ही पूजा केली जाते. इन केस अगर जर दुसऱ्या शुक्रवारी आपल्याला जमलं नाही काही अडचणींमुळे पूजा करायला, तर वरमहालक्ष्मीची पूजा आपण 4थ्या शुक्रवारी सुद्धा करू शकतो. याच्यात काही स्ट्रिक्ट नाही आहे. आणि ही पूजा आपण साधं देवघरामध्ये कळस ठेवून कळसाची सुद्धा पूजा करू शकतो महालक्ष्मी स्वरूप. आणि आपण जेवढं पाहिजे तेवढं छान मोठं डेकोरेटिव्ह आणि छान मोठं भव्य पण ही पूजा करू शकतो. त्याला काहीच रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. आणि यामध्ये प्रसादाला पण काहीच रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. आपण काहीही प्रसाद म्हणून देवीला देऊ शकतो, जे आपण महालक्ष्म्यांना चढवतो ते. सो ह्या पूजासाठी मी दरवेळेस ओटीची जी पॅकिंग असते ती वेगवेगळ्या पद्धतीने करते. मागच्या वेळेस मी जी पॅकिंग केली होती ती कोन टाईप केली होती मी, आणि त्याचासुद्धा मी व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सो इन केस तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. आणि आता यावेळेस मी वरमहालक्ष्मी पूजेसाठी जी ओटीची पॅकिंग करत आहे तर ती खूप खास आहे, कारण की मी पॅकिंग करणार आहे तिरुपती बालाजीच्या आकाराची. म्हणजे कारण महालक्ष्मीचा फेस्टिवल आहे आणि तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी, बालाजी स्वामी त्यांचे पती आहेत. सो छान दिसेल थीम, त्याच्यामुळे मी हे चूज केलेलं आहे. सो मी तुम्हाला दाखवते की हे पहा, ही काय वाटतं तुम्हाला हे पाहून? तिरुपती बालाजी दिसतं की नाही? सो ही जी आहे ही ओटीची पॅकिंग आहे. याला मी असं डेकोरेशन केलेलं आहे. सो इथून बघू शकता तुम्ही, ओटीचं मध्ये छोटंसं पॅकेट तुम्हाला दिसत असेल आणि इकडे मी असं मस्तपैकी तिरुपती बालाजीचा आकार दिलेला आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की ही ओटीची पॅकिंग कशी केली आहे मी, जेणेकरून तुम्हालाही जर अशी डेकोरेटिव्ह पॅकिंग करायची असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. चला तर मग आपण पाहूया आधी की आपल्याला साहित्य काय काय लागणार. तर आपल्याला फोमचे शीट्स लागणार आहे. सो ही आहे फोमची शीट. सो ही शीट साधारणतः स्टेशनरी दुकानामध्ये भेटते, 10 रुपयाला एक असते ही. सो ही गोल्डन कलरची मेन शीट आहे. त्यानंतर ब्लॅक कलरची आपल्याला एक शीट लागणार आहे आणि रेड कलरची आपल्याला एक शीट. सो सगळ्यात अगोदर आपल्याला ओटीचे पॅकिंग्स करून घ्यायचे आहेत. सो हे छोटीशी आपली जी पन्नी भेटते त्या पन्नीमध्ये मी ओटीचं तांदूळ, एक सुपारी आणि 1 रुपयाचा एक नाणा, तर हे एवढं असं पॅकिंग करून घेतलं आहे. होईल तितक्या ह्या छोट्या बॅग्स घ्या तुम्ही, मोठ्या बॅग घेऊ नका. मोठ्या घेतल्या जास्त तर तुम्हाला तुमची जी ओटीची पॅकिंग आहे ती खूप मोठी दिसेल आणि ते ऑड दिसेल, छान दिसणार नाही. त्यामुळे सिम्पलसं छोटंसं पॅकेट तुम्ही जी सगळ्यात छोटी साईज मिळते ती घेऊ शकता. असे मी मार्किंग्स करून घेतले आहेत अंडाकार शेपचे. आता हे मार्किंग्सनुसार मी हे कटिंग करून घेते. त्यानंतर हे घेतलं ओटीचं पॅकेट आणि हे आता आपण डबल स्टिकिंगच्या मदतीने चिटकून घेणार आहोत. हे पहा. सो हे आता आपण मस्तपैकी चिटकून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यावरती बालाजीचा जो नाम असते तो कसा काढणार आहे तो बघूया.
आहे ब्लॅक कलरचा फोम शीट। सो ह्याचा आपण एक चौकोन तुकडा कापून घेऊया आणि याच्यापासून आपण एक त्रिकोण आकाराचा आकार करून घेऊया। सो असा आपण हा छान त्रिकोण आकार करून घेतला आहे। आता याच्यावरती आपल्याला लागणार आहे जो तयार करायचा आहे नाम, तो आपण व्हाईट पेपरनी करूया। सो व्हाईट पेपरचा एक छोटासा भाग आपल्याला घ्यायचा आहे कापून, आपण छान आकार देणार आहोत। सो हे असा आपण आकार देऊन घेतला आहे। आता हे आपल्याला याच्यावरती चिटकवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण वापरणार आहोत फेविकॉल। सो हे जे आपण तयार केलेलं आहे, सो हे आपल्याला अशा तऱ्हेने याच्यावरती स्टिक करून घ्यायचं आहे। सेंटरची काडी असते त्याच्यासाठी आपण यूज करणार आहोत रेड कलरचा फोमचा शीट। तर छोटासा तुकडा आपल्याला असा उभा कापून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा परत आपल्याला याच्यावरती फेविकॉलच्या हेल्पने चिटकवून घ्यायचं आहे। थोडंसं फेविकॉल लावून आपण ह्याला असं चिटकून घेतोय। करेक्ट। आपण हे थोडंसं सुकवून घेऊया, बाजूला ठेवते मी। आणि आता आपण वरचा टोप तयार करू। हा येलो पेपर आपण घेणार आहोत टोप बनवण्यासाठी। हा सुद्धा तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानात भेटेल। सो हा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। सो हे एक भाग घेऊन आपल्याला आपण जसा मेहंदीचा कोन बनवतो सो त्या टाईपमध्ये आपल्याला कोन बनवायचा आहे। आणि हा एंड सिक्युअर करून घ्यायचा आहे फेविकॉलनी। ओके। त्यानंतर ह्याला थोडंसं फ्लॅट करून आपल्याला हा जो भाग आहे हो समांतर करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण असं त्याला थोडं फ्लॅट करून हे एक्स्ट्राचं जे आहे कट करून घेऊया। हा आपला टोप तयार झाला आहे। आता आपण फायनल प्रोडक्ट बघूया, फायनल रिझल्ट बघूया। सो फर्स्ट ऑफ ऑल हे घ्यायचं आहे आपल्याला। हे सुद्धा अगेन आपल्याला चिटकवायचं आहे हॉट ग्लू गन स्टिकने। त्यासाठी मी घेतलेला आहे कॅन्डल घेतली आहे। आता हॉट गनची जी स्टिक आहे ग्लू गनची, सो त्याच्याने आपण चिटकून घेऊया। सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो नाम आहे तो मी इथे स्टिक करून घेते एकदम सेंटरला बरोबर। आता आपल्याला चिटकवायचा आहे हा जो टोप आहे तो इथे ह्या पद्धतीने आपल्याला चिटकवायचा आहे। सो त्याच्यासाठी सुद्धा मी हॉट ग्लू गनची स्टिक यूज करणार आहे। सो इथे मी लावून घेतला आहे आणि इथे मी आता ही स्टिक लावत आहे। जेंटल आपल्याला थोडंसं पुश करायचं आहे जेणेकरून ते छानपैकी स्टिक होईल। सो येस, आपली ओटी पॅकिंग रेडी आहे। सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ही जी ओटीची पॅकिंगची माझी जी आयडिया आहे ही तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्हालाही जर ओटीची पॅकिंग करायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून पहा। ओके, बाय बाय।